जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गेल्या 2-4 दिवसामध्ये थंडी बरीच वाढली जरा. त्याच्यामुळे मला जरा थोडासा खोकला, थोडा हलका आणि हलकीशी थोडीशी सर्दी. आपण सर्व जर शांत राहिलात तर आपल्याला माझा आवाज ऐकू येईल, अन्यथा आपल्याला माझा आवाज ऐकू येणार नाही जर आपण बोलत राहिलात तर. आज 2012 महानगरपालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. कितवी महानगरपालिकेची निवडणूक याची मला कल्पना नाही ही, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन झाल्यापासूनची पक्षाची ही दुसरी महानगरपालिकेची निवडणूक आहे. आणि गेल्या वेळेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी काही करू शकत नाही. याच्यामध्ये तो टेक्निकल भाग असेल तो त्यांनी बघा, बाकीच्यांनी पाहावा. आणि आता मला मध्ये मध्ये बोलताना मध्ये मध्ये काही बोलू नका आपण तुम्ही. दोन 2007 साली महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्यांदा महानगरपालिकेची निवडणूक लढवली. मी तुमच्यासाठी आता इथे काही करू शकत नाही. ऐकायचं असेल तर मागे या, प्रत्येक ठिकाणी स्पीकर लावले जाणार नाहीत. आणि आता आवाज ऐकू येत नसेल तर येत नसेल, पण तुमचा आवाज बंद पाहिजे मला आता. आणि 2007च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला मिळालेली मतं आणि 2009च्या विधानसभेला मिळालेली मतं याची जर आपण समजा तुलना केली पुण्यामधली, तर आपल्याला अंदाज येईल की पक्ष कशा प्रकारचा वाढला, पक्ष किती प्रकारचा मोठा झाला आणि पक्ष किती घराघरामध्ये गेला. 2007च्या महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुणे शहरामध्ये 75,000 मतं पडली होती सगळ्यांना मिळून. दोन 2007ला आणि 2009 विधानसभेला तीच मतं पुणे शहरामध्ये 3.5 लाख झाली. आणि मला खात्री आहे, मला विश्वास आहे की या महानगरपालिकेमध्ये गेल्या विधानसभेपेक्षा दुपटीने मतदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला होईल आणि जास्तीत जास्त नगरसेवक आतमध्ये तिथे पुणे महानगरपालिकेत जातील. कारण सगळ्यांना पाहिलं की आपण सगळ्यांच्या हातामध्ये दिली सत्ता, इतकी वर्ष बघतायत, इतकी वर्ष भोगतायत. खरं तर भोगतायत हेच बरोबर आहे. मला ह्यांचं राजकारणच समजत नाही. मुंबईमध्ये आघाडी करतात काँग्रेस राष्ट्रवादी,
पुण्यामध्ये स्वतंत्र लढवतात, पुण्यामध्ये एकमेकाला शिव्या घालणार, पिंपरी चिंचवडमध्ये एकमेकाला शिव्या घालणार, मुंबईमध्ये मिठ्या मारणार. बरं, शिवसेना भारतीय जनता पक्षाचं त्यांचंही तेच. नाशिकमध्ये एकमेकांच्या विरोधात लढणार, मुंबई पुण्यामध्ये एकत्र लढणार. काय खेळ लावला, काय मजाक लावलाय सगळ्या गोष्टींचा? काय तर म्हणे महायुती, काय पण शब्द काढतात. खरं तर ती अडीच युती, 2 पक्ष आणि एक अर्धवट. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं तर बघायलाच नको. काँग्रेसचे नेते पुण्यामध्ये येतात आणि म्हणतात राष्ट्रवादीवाल्यांना ठोकून काढू. राज्यात एकत्र बसलेत, पुण्यात एकमेकांच्या विरोधात, पिंपरी चिंचवडमध्ये एकमेकांच्या विरोधात, तरी निवडणुका लढतायत. मला अजूनपर्यंत कळलं नाही की तो जो आता जो सगळा वाद चालू आहे ना, की मुंबईमध्ये मला सभेसाठी परवानगीच देत नाहीयेत, सभेसाठी मैदानच देत नाहीयेत. जी मैदानं मागतोय तिकडे म्हणजे सायलेन्स झोन आहेत. उच्च न्यायालयाकडनं, सर्वोच्च न्यायालयाकडनं मला सगळ्या गोष्टींची परवानगी नाकारली जाते. चला, नाकारली जाते, ठीक आहे. पण बरोबर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती कलमाडीत सुटतात कसे? काय ते त्या दिवशी पुण्याच्या विमानतळावरती काय ते स्वागत, यायला जणू काय स्वातंत्र्यवीर सावरकरच आहे. की आत्ताच काहीतरी देशासाठी काहीतरी केलंय आणि आत्ताच जेलमधनं बाहेर आलेत. यायला फ्रॉड केला म्हणून आतमध्ये होते आणि यांची ही स्वागत. गेल्या 5 वर्षामधला तुम्ही कारभार बघा. आणि हे का घडतंय, मी सतत जे कालच्या पण माझ्या सभेमध्ये मी सांगितलं, हे का घडतंय, कशामुळे घडतंय माहितीये ना? याचं कारण तुम्हाला सगळ्या राजकीय पक्षांनी गृहीत धरलेलं आहे की आम्ही काहीही केलं तरी चालेल, आम्हाला हे मतदान करणार, आम्ही वाकडे तिकडे कसेही वागलो तरी चालेल, पण हे लोक आम्हाला मतदान करणार. जातील कुठे? हा जो समज आहे ना आतापर्यंतचा, हा जोपर्यंत तुम्ही धुळीच मिळवत नाही तोपर्यंत हे वटणीवर येणार नाहीत. गेल्या 5 वर्षातला कारभार काढून बघा. माझी तर कोणाबरोबर युती नाही, माझी तर कोणाबरोबर आघाडी नाही, मी स्वतंत्र पक्ष आहे माझा. पण ज्यांच्या युत्या आहेत, ज्यांच्या आघाड्या आहेत, जे एकत्र युती आणि आघाड्यांमधून लढतात, ते निवडणूक झाल्यानंतर, म्हणजे पुण्यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना 2.5 वर्ष सत्ता होती. 2.5 वर्ष तुमचा उपमहापौर, आमचा उपमहापौर, निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढले. या पक्षाचा माणूस पटला नाही म्हणून तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या माणसाला तुम्ही मतदान केलं, या पक्षाचा पटला नाही म्हणून तुम्ही या पक्षातल्या माणसाला मतदान केलं, आणि निवडणूक झाल्यानंतर दोघे एकत्र येतात. मतदान करणाऱ्या मतदाराचा तुमचा तुम्ही काय विचार करणार की बाबा मी ह्याला तर ह्याच्या विरोधात म्हणून मी ह्याला मतदान केलं, आणि निवडणुका झाल्यावर एकत्र येतात. आणि बरोबर तुम्ही नीट बघा, बरोबर 2009च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर, 2007 ते 2009, बरोबर 2-2.25 वर्ष हे एकत्र इथे पुणे महानगरपालिकेमध्ये होते, राष्ट्रवादी आणि शिवसेना.
2009 साली ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका लागल्या बरोबर त्यावेळेला अंग काढून घेतलं आणि परत मग भारतीय जनता पक्षाबरोबर गेले. म्हणजे भारतीय जनता पक्ष शिवसेना एकत्र लढवणार. निवडणुका झाल्या की शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाणार आणि भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष म्हणून राहणार. काय 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 पत्त्याचा क्लब आहे. माझे पिसून झाले आता तू पीस, तुझे पिसून झाले आता मी पिसतो. हे सुरेश कलमाडी ज्या गोष्टीसाठी म्हणून जेलमध्ये गेले होते ना, त्याचा एक मी तुमच्याकडे पुरावा म्हणून आणलाय. पुरावा कलमाडींचा नाही पुरावा, हा दुसऱ्या एका देशातला पुरावा आहे. आणि तो पुरावा आहे चीन मधला. आत्ताच झालेली जी बीजिंग ऑलिम्पिक्स झाले ना, त्या बीजिंग ऑलिम्पिक्स मध्ये त्या ऑलिम्पिक्स मध्ये पैसे खाल्ले गेले, कंत्राटदारांकडनं पैसे खाल्ले गेले म्हणून त्या बीजिंग शहराचे जे महापौर होते त्यांच्यावरती 15 दिवसाच्या आत गुन्हा सिद्ध झाला. हे आमचं 9 महिन्यांनी बाळ बाहेर आलं. आता यायला जाता नाही हसते आणि येता नाही हसते. मी आठवतो मला की आपल्याकडे गोष्टी सांगितल्या. भगतसिंग फासावर चढताना हसत हसत गेले, कलमाडी पण गेले. अहो भगतसिंग कशासाठी गेले, कलमाडी कशासाठी गेले, काही फरक आहे की नाही. पण हे बीजिंगचे महापौर यांनी ज्या वेळेला त्यांना कळलं की बीजिंगच्या ऑलिम्पिक्स मध्ये भ्रष्टाचार झाला, कंत्राटदारांकडनं पैसे खाल्ले गेले, काय शिक्षा दिली असेल बीजिंगच्या महापौराला? फाशीची शिक्षा दिली, फाशीची. आणि याच्या अगोदर त्यांनी काही चांगली कामं केली होती असं म्हटलं जातं किंवा त्याच्याबद्दल असं बोललं जातं. त्याच्यामुळे ती फाशी थोडीशी रद्द करून, म्हणजे फाशी रद्द करून त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली. पण शिक्षा दिली. आमच्याकडे न्यायालयात प्रश्न जातात, निकालाचं काय? अफजल गुरुचा अजून निकाल लागत नाही, कसाबचा निकाल लागत नाही, कोणत्याच गोष्टींचे निकाल लागत नाहीत. पण राज ठाकरेला भाषणासाठी जागा हवी का नको? तात्काळ निकाल. सगळे प्रश्न प्रलंबित. मला खरंच हे सगळे प्रश्न ज्यावेळेला मी पाहतो ना, वीट येतो, वीट. किती वेळा त्याच गोष्टी बोलायच्या, किती वेळा त्याच गोष्टी सांगायच्या. आणि त्याच्यानंतर एवढं सगळं आपण स्वतः अनुभवल्यानंतर, पाहिल्यानंतर, भोगल्यानंतर जर त्याच लोकांच्या हातामध्ये सत्ता जाणार असेल तर कशासाठी या निवडणुकीचा फार्स पाहिजे आणि कशासाठी या निवडणुका आणि कशासाठी भाषणं करायची? आज अजितदादा पवार सांगतायत, अजित पवार काय सांगतायत? आमच्या हातामध्ये महानगरपालिकेची सत्ता दिली तरच आम्ही काम करू. वा रे वा. तुमच्या हातात राज्य सरकार आहे ना. एक महाराष्ट्र सरकार राज्य तुमच्या हातामध्ये असताना या महाराष्ट्रामधली ही शहरं मुंबई, पुणे, ठाणा, नाशिक, नागपूर यांची वाताहत का होते? का? आता तुमच्या हातात महानगरपालिका नाही म्हणून. बरं 5 वर्ष तुमच्याच हातात महानगरपालिका आहे, गेल्या 10 वर्ष तुमच्याच हातात सत्ता आहे, तरी या शहरांची वाताहत का होते? तरी या शहरांची वाट का लागते? ही शहरं का बर्बाद होत आहेत? इतर कोणाच्या हातात तर नव्हतं पुणे शहर, इतर कोणाकडेच काही नव्हतं. मग ही वाट कशासाठी लागते? कोणासाठी लागते? कोणामुळे होते? तपासायचं रे. याचं कारण आम्ही सहन करत बसतो. आम्हाला सहन करायची आवड.
आमची मुळामुठा नदी पुण्यातून जाणारी. बाबांनो, मी खरंच सांगतो, मी आता त्या गुजरातला जाऊन आलो. सर्व अंगाने आजही महाराष्ट्र एक नंबरलाच आहे. पण ज्या प्रकारे गुजरातमध्ये काम चालू आहे ना, मी स्वतः माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे, प्रत्यक्ष कानांनी ऐकलेली गोष्ट सांगतोय. जाऊन आलोय मी का गेलो? असाच गंमत म्हणून नाही गेलो. इतके लोक आजपर्यंत मला सांगत होते की गुजरातमध्ये असं चालू आहे, गुजरातमध्ये तसं चालू आहे, गुजरातमध्ये ह्या गोष्टी सुरू आहेत, या गोष्टी सुरू आहेत, या गोष्टी सुरू आहेत. पण ज्यावेळेला पश्चिम बंगालमधनं नॅनो प्रकल्प निघाला, क्षणाचाही विलंब न करता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही पोहोचले, इतर राज्यांचे नाही पोहोचले, नरेंद्र मोदींची टीम पोहोचली, रतन टाटांना भेटले, त्यांच्या सगळ्या लोकांना भेटून नॅनोचा प्रकल्प त्यांच्या गुजरात राज्यामध्ये आणला. तो प्रकल्प देखील मी पाहून आलो. तो प्रकल्प पाहिल्यावरती तुमचा विश्वास बसणार नाही की आता 2 वर्षापूर्वी हा प्रकल्प आलेला आहे. असं वाटतं की गेले 15 वर्ष हा प्रकल्प तिकडेच आहे. सगळ्या गोष्टी तात्काळ दिल्या जातात, ताबडतोब दिल्या जातात. का? माझं राज्य मोठं व्हावं, माझी शहरं चांगली व्हावीत, हे राज्य माझं आहे, या राज्यावर माझं प्रेम आहे, याच्यासाठी म्हणून मी हे काम करतोय. आणि ते काम करताना दिसतंय तिकडे आज गुजरातमध्ये. हे जे आज आपण बसलोय ना, आपण सगळे बसलोय, इथे सभा चालू आहे, तिथे सर्व बसलेले आहेत. अशीच गुजरातमध्ये ती साबरमती नदी वाहते. ही जशी आता ही नदी, या पाण्यामध्ये म्हणजे पोल्युशन कंट्रोल बोर्ड, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला अहवाल पण आहे माझ्याकडे की महाराष्ट्रातली सगळ्यात प्रदूषित जर कुठची नदी असेल तर ही मुळामुठा. रोज या मुळामुठा नदीमध्ये 10 कोटी लिटर सांडपाणी जातं रोज. अशाच प्रकारची जागा, इतकीच मोठी, किंबहुना याच्यापेक्षा कदाचित थोडीशी जास्ती मोठी असेल, साबरमती रिव्हर फ्रंट. काय केलं एकदा जाऊन बघावं. आपला विश्वास नाही बसत. त्यांनी कशा प्रकारचं तिकडे पाणी आणलंय, कशा प्रकारचे तिकडे त्यांनी काय काय योजना त्यांनी आखलेल्या आहेत, आणि त्या योजना जशा आखल्या आहेत त्याचे आराखडे तात्काळ तयार करण्यात आले, आणि ते केल्यानंतर कशा प्रकारच्या योजनांना हात घातलाय आपण कल्पना पण नाही करू शकत. पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, त्यांचं विचारायलाच नको. हे 25,000 फुटावर विमान चाललंय, त्यांचा काही उपयोग नाही. इतकं बेफाम वेगाने काम सुरू आहे तिकडे. म्हणजे मी तुम्हाला का म्हणतोय हे तुम्हाला सांगतोय की आज राज्यकर्ते म्हणून राज्यात बसलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज महानगरपालिकांच्या मागे लागलेले आहेत. राज्य स्वतःच्या हातात असताना राज्य कसं जायला पाहिजे, कसं पुढे न्यायला पाहिजे याचा उत्तम आदर्श उदाहरण म्हणजे या लोकांनी खरं तर नरेंद्र मोदींकडे इन्स्टिट्यूट म्हणून तिकडे काम शिकायला बसले पाहिजेत. तिथे मी गांधीनगरला गेलो होतो. तिकडे कन्व्हेन्शन सेंटर बांधलंय, मी आणले त्याचं. कुठे आहे रे? कुठे? या गांधीनगरमध्ये तिथे जुन्या इमारती होत्या, त्या सगळ्या पाडल्या आणि तिकडे कन्व्हेन्शन सेंटर उभं केलं. किती मोठं कन्व्हेन्शन सेंटर? तर 5 लाख स्क्वेअर फुटाचं. म्हणजे तिथे साधारणपणे 18,000 लोक एका वेळेला बसू शकतात.
मी स्वतः ते पाहिलं तिकडे. इतका मोठा तो हॉल, इतका मोठा प्रचंड, त्याला कॉन्फरन्स रूम्स आणि इतर सगळ्या गोष्टी. का तर जगामधल्या अनेक गोष्टी तिकडे येतील, लोक येणार तिकडे, त्यांच्या गोष्टी तिकडे बांधणार. याच्यासाठी किती दिवसात बांधलं? 5 लाख स्क्वेअर फुटाचं लार्सन अँड टुब्रो कंपनीने ते अख्खं बांधकाम त्याचं केलेलं आहे. किती दिवसात बांधकाम केलं? फक्त 180 दिवसात. म्हणजे जवळपास 6 महिन्यामध्ये 5 लाख स्क्वेअर फुटाचं कन्व्हेन्शन सेंटर बांधलं त्यांनी. अशी असंख्य कामं त्या गुजरातमध्ये आज सुरू आहेत. मी का गुजरातची भलामण करतोय? कारण इथे महाराष्ट्रामध्ये इतकी सुपीक जमीन ही महाराष्ट्रासारखी असताना इथे अशा प्रकारची कामं होताना दिसत नाही, याचं वाईट वाटतं. आणि ज्या गोष्टी होत आहेत त्या सगळ्या प्रचंड मोठ्या. आमच्याकडे काय होतंय? आमच्याकडे मोठ्या गोष्टी कोणत्या होत आहेत? तर मंत्र्यांच्या जमिनी वाढत आहेत. कॉम्पिटिशन लागली आहे. तुझ्याकडे 2000 एकर, माझ्याकडे 5000 एकर. मग तो म्हणतो 5000 काहीच नाही, माझ्याकडे 10,000 एकर. ही कॉम्पिटिशन महाराष्ट्रामध्ये लागली आहे. रिलायन्स सारखी कंपनी, मी आतमध्ये तिकडे त्यांच्या रिफायनरीमध्ये जाऊन आलो. रिलायन्स फ्रेश, रिलायन्स ग्रीन नावाची एक त्यांची जागा आहे. जवळपास 1000 एकर जागा, जिकडे त्यांनी फळझाडं लावली आहेत सगळी. वाईट काय वाटतं? मी तुम्हाला हे काय उगाच गुजरातची भलामण नाही करत मी. वाईट काय गोष्टींचं वाटतं? तिथे त्यांनी 1 लाख रोपं, झाडं ही आंब्याची लावली आहेत. आता तुम्ही म्हणाल काय ह्याच्यामध्ये काय? 1 लाख रोपं तिकडे रिलायन्स मध्ये 1 लाख रोपं आंब्याची लावली तर काय होतं? त्या 1 लाख रोपं जी लावली आहेत ना, त्यातले 70% जाती या महाराष्ट्रातले आहेत. महाराष्ट्रातल्या जाती, आंब्याच्या जाती ह्या तिकडे लागतायत. सांभाळताय कोण? ते संपूर्ण रिलायन्स फ्रेश, रिलायन्स ग्रीन सांभाळताय कोण? आमच्या रत्नागिरी मधला एक मराठी माणूस. तो त्या सगळ्या गोष्टींचा हेड आहे. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची इतका सगळ्या शेतीविषयक माहिती असलेला माणूस महाराष्ट्रात असताना त्याला गुजरातमध्ये नेला जातो आणि तो आज गुजरातमधनं तिकडनं सगळा आंबा एक्सपोर्ट होतो. जाती आंब्याच्या महाराष्ट्रातल्या, माणसं सांभाळणारी महाराष्ट्रातली. होतंय कुठे? गुजरातमध्ये. आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये काय? तर लोड शेडिंग चाललंय, पाहतोय, बघतोय, करतोय, होईल, विश्वास ठेवा, चालू आहे. आज संपूर्ण गुजरात राज्यामध्ये अख्ख्या राज्यामध्ये कुठेही लोड शेडिंग नाही. गुजरात राज्याची जी गरज आहे ती भागवून जवळपास 4,500 ते 5,000 मेगावॅट वीज आज त्यांच्याकडे जास्ती आहे, उपलब्ध आहे. 4,500 ते 5,000 मेगावॅट. आणि मी ज्यावेळेला नरेंद्र मोदींशी हा विषय सगळा बोलत असताना नरेंद्र मोदींनी मला जी गोष्ट सांगितली ती इतकी धक्कादायक आहे. त्यांनी सांगितलं पुढच्या 10 वर्षामध्ये गुजरातमध्ये 1 लाख मेगावॅट वीज ही आम्ही निर्माण करू. गुजरातचा एकूणच व्याप पाहता गुजरातमध्ये अजून एक 10,000 मेगावॅट लागेल. 90,000 मेगावॅट आम्ही इतर राज्यांना विकू, त्याच्यातनं पैसे कमवू आणि ते आम्ही आमच्या गुजरातमध्ये आणू. अहो, हा व्यावसायिक अशा प्रकारचा दृष्टिकोन जरी घेतला ना तरी मी संपूर्णपणे ह्या सगळे जो पक्ष घेईल त्याला मी पाठिंबा देईन. पण कोणी घेताना दिसणार पण नाही. यांना गरज पण नाही गोष्टींची. अंधारामध्ये मरताय, मरा. इतकं सुंदर छान टुमदार शहर. मला आठवतं मी लहान असल्यापासून मी या शहरामध्ये येतो. मला कल्पना आहे की शहर वाढतं, शहर मोठं होतं, काय ते तसं राहत नाही. मला याची पूर्ण कल्पना आहे. पण कसं वाढावं यालाही काही मर्यादा. ही काही शहराची वाढ नाहीये, ही शहराला आलेली सूज आहे. याला काही वाढ नाही म्हणत. वेडं वाकडं कसंही अमिबासारखं वाढतंय. कुठे कुठच्या जमिनी यायच्या, कुठे कुठचं काय करायचं काही कळत नाही. रोजच्या रोज आपलं चालू आहे.
अनेकांना मी आता विचारलं ना, आता या संपूर्ण निवडणुकीच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्याला परीक्षा घेतल्या गेल्या, अनेक इंटरव्ह्यूज मी घेतले इथे पुण्यामध्ये. अनेक लोक आले ज्यांचा पक्षाशी काही जणांचा संबंध होता, काही जणांचा संबंधही नव्हता, परंतु परीक्षेला बसायचं होतं. बसा. काय करता? जमिनीचे व्यवहार. या एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यांना याच्यातच गुंतवून ठेवायचं. व्यवहार. कोणाकडे पैसे येऊ नयेत असं माझं मत नाहीये, पण शेवटी शहर वाढताना 1987 साली डेव्हलपमेंट प्लॅन जो चालू आहे, 1987 साली केलेला डेव्हलपमेंट प्लॅन चालू आहे. आज 2012 चालू आहे, तरी 1987 सालचा डेव्हलपमेंट प्लॅन अजूनही चालू आहे. त्याच्यामध्ये काही सुधारणा नाही. राज्य सरकारकडे गेला, त्याला मुदतवाढ मिळाली, पुढे राज्य सरकारकडनं अजून काही नाही. त्या 1987 साली जे झालं त्याच्यावरती अजूनपर्यंत चालू आहे. हे पुढे शहर. राज्य कोणाच्या हातात? यांच्याच हातात. अजित पवार काय सांगतायत? महानगरपालिका आमच्या हातात द्या. अरे राज्य आहे ना हातात. पुढे शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन अजून सँक्शन का नाही होत? का वाताहत झाली या शहराची? ही सार्वजनिक जी आपली पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम, बसेस ज्या आहेत ना, ही BRT, हे बघा, दोन 2006 पासून ही योजना राबवली गेली. या योजनेवरती BRT, ज्या बसेसमध्ये कोण जात नाही फारसं, ज्याच्या रस्त्यावर इतरच गाड्या जास्ती जातात, या एका योजनेवरती आता 2006 चालू, आज 2012 आहे, 2006 पासून ही योजना राबवली गेली. या योजनेवरती किती रुपये खर्च झाला? 982 कोटी रुपये. काय मिळते आपल्याला हातामध्ये पुण्याच्या? 982 कोटी रुपये खर्च झाले आतापर्यंत. मी गुजरात मधल्या BRT बसेसमध्ये मी स्वतः बसलो. बसेस कशा? उत्तम एअर कंडिशन बसेस. लोक त्याचा पूर्णपणे वापर करतायत. त्या BRT बस जी आहे त्याचा संपूर्ण जो रस्ता आहे, त्याचा BRTचा जो रस्ता आहे, त्या रस्त्यावरनं नरेंद्र मोदींची देखील गाडी जात नाही. बाकीच्यांचं तर सोडूनच द्या. आणि त्याची जी कंट्रोल रूम आहे, त्या BRTची जी कंट्रोल रूम आहे, ती कंट्रोल रूम मी स्वतः जाऊन पाहून आलो. किती माणसं काम करतात या BRT वरती? कंट्रोल करणारी माणसं किती काम करतात? फक्त 16. त्यांनी अख्खं मला ते सगळं प्लॅनिंग जेव्हा दाखवलं की कुठची बस कुठे आहे, आता कुठे कुठे सरकते, जर समजा तिला विलंब झाला तर तात्काळ ते फोन करून सांगतात की तू मागे राहिलेला आहेस, पुढे जा. इतकं परफेक्ट टायमिंग. लोकांना माहिती आहे की इतक्या वेळेला इतक्या वाजता ही बस येणार म्हणजे येणार. इतकं प्रोफेशनल लेवलवरती त्या गुजरातमध्ये काम चालू असताना माझ्या महाराष्ट्रामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये का नाही होत? अहो, त्यांच्या अहमदाबाद, सुरत आणि इतर शहरांपेक्षा आमचं पुणे तर खूप पटीने पुढे, खूप पटीने मोठं आहे, खूप पटीने चांगलं आहे. पण आमच्या योजना का रेंगाळतात? आमच्या इकडच्या पुणे शहरातल्या ह्या योजनांचं काय होतं? मी परवा दिवशी चाललो होतो नाशिकला. विमानतळावरती पाहिलं, एक मोठंच्या मोठं विमान उभं होतं. मोठं विमान. मी त्याला चौकशी, बरं मी तोपर्यंत विचारलं नाही, म्हटलं चौकशी केली, म्हटलं काय रे, म्हटलं हे विमान, तो जो एअरपोर्टवरचा माणूस होता त्याला विचारलं, म्हटलं हे विमान किती, म्हटलं एकदा टेक ऑफ झालं की कुठपर्यंत जातं, म्हणजे रिफ्युअल करायला किती वेळ लागतो? तो नाही, इथून साहेब सिंगापूरपर्यंत सरळ. म्हटलं अच्छा, कोणाचा आहे? राहुल बजाज. तुम्हाला प्रश्न पडला असं एकदम, राहुल बजाजवर कुठे सरकला? या पुणे शहरामधल्या, या ठाणे शहरामधल्या, नाशिक शहरामधल्या, मुंबई शहरामधल्या हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे ना, ही कोलमडून टाकायची आणि यांच्या मोटर बाईक्स वापरायच्या. याच्यासाठी म्हणून जे यांचं षडयंत्र चालतं, या शहरांची पूर्ण वाट लावून टाकायची.
तुम्हाला 2 व्हीलर्स आणि 3 व्हीलर्स मधनं का फिरायला लागतं तुम्हाला? कारण चांगली चांगली ट्रान्सपोर्ट योजना नाही इथे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही संपूर्णपणे कोलमडलेली आहे. म्हणजे या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरती साधारणपणे 20% लोक जे पूर्वी जात होते ते आता जवळपास 10% आलेत. कशासाठी आलेत? बसेस पाहिले त्या आपल्या पीएमटीच्या बसेस बाजूनी गेल्या तरी गँगरी होईल. हे सगळं कोलमडून टाकायचं आणि ठराविक उद्योगपतींना फक्त याचा फायदा मिळेल की ज्यांच्या स्कूटर जातील, ज्यांच्या 3 व्हीलर जातील, 2 व्हीलर जातील. आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे जनता करेल काय? मग जनता हे यांचे 2 व्हीलर्स घेतील. प्रॉफिट कोणाचा? यांचा, या 2 व्हीलर्स वाल्या कंपन्यांचा. चालवत आहे कोण? तुम्ही. वाहतूक व्यवस्था कोलमडते कुठे? पुण्याची. अडकते ट्रॅफिक मध्ये कोण? तुम्ही. या संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा जो बोजवारा उडालेला आहे ना, तो ह्या अशा गोष्टींमुळे. आपल्याला काय वाटतं? बाबा इथल्या इथे इथून इथे जायचंय, कशाला पाहिजे ते बाकीच्या गोष्टी? चला घेऊ 2 व्हीलर घेऊन टाकू. पण तीच जर समजा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर समजा नीट असेल तर तुम्ही पहिला प्रश्न म्हणाल कशासाठी पाहिजे 2 व्हीलर? कशासाठी पाहिजे 3 व्हीलर? म्हणजे 2001 चा आकडा सांगतो मी तुम्हाला. 2001 साली पुणे शहरामध्ये साधारणपणे 9 लाखाच्या आसपास वाहनं होती. 9 लाख. आणि 2011 मध्ये किती वाहन आहेत माहिती आहेत? 21 लाख वाहनं झाली आहेत पुण्यामध्ये. 21 लाख वाहनं. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे. पाणी आमचं दूषित झालेलं आहे. आमच्या टेकड्या झोपड्यांनी भरलेल्या आहेत. तिकडे कोणाचं लक्ष नाही. हे सगळं अख्खं शहर जे कोलमडून ठेवलंय याचं कारण यांचं कोणाचं लक्ष नाही. यांचं सगळ्यांचं दुर्लक्ष. फक्त जमिनी विकत घेणं, पैसे कमवत राहणं. मरायचं तर तुम्ही मरा, वाटेल ते करा, आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं. याला कशाचीच काय देणं घेणं नाही. यांचं लक्ष कुठे? रस्त्यांची काळजी नाही. अनधिकृत झोपडपट्ट्या वाढतायत, अनधिकृत घरं बांधतायत, अनधिकृत बांधकामं वाढतायत, त्याच्याकडे यांचं लक्ष नाही. रातोरात दादोजी कोंडदेवांचा पुतळा उचलायचा. दादोजी कोंडदेवांचा पुतळा उचलताना रातोरात सगळा पोलीस बंदोबस्त लागतो. रातोरात पुतळा उचलला जातो. मग तोच पोलीस बंदोबस्त अनधिकृत बांधकामं ज्यावेळेला वाढतात या पुणे शहराची, त्यावेळेला का नाही लावला जात? या सगळ्या गोष्टी काढताना तुम्हाला पोलीस बंदोबस्त मिळत नाही. पण थातूर मातूर गोष्टी करत असताना याचे सगळे हे पोतळे कोण? शिक्षक कोण असावा आणि कोण नसावा हे ठरवणार. आजपर्यंत आपण सगळ्यांनी शिक्षण घेतलं. आपण काय विचारलं का शिक्षकाला तुझी जात कुठची? शाळेपासून कॉलेज पर्यंत जे शिक्षण घेतलं आपल्याला काय माहिती कोण 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 कुठच्या जातीचा आहे तो शिक्षक? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षक हे ब्राह्मण होते. आता शिक्षक काय जातीवरनं ठरवायचे? पण पुतळे काढायला पोलिसांची परवानगी मिळते, पोलीस बंदोबस्त मिळतो, पोलीस बंदोबस्तामध्ये या सगळ्या गोष्टी होतात. परंतु ह्या सगळ्या आमच्या टेकड्या भरल्या जात आहेत. सगळी अख्खी एवढे लोंढे आज पुणे शहरामध्ये येत आहेत, एवढी माणसं येत आहेत, अनधिकृत बांधकामं होत आहेत, तिकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ती काढायला पोलीस बंदोबस्त मिळत नाही. तिकडे आमचा महापौर फेटा जात नाही. हे असले उद्योग करता, हे असले उद्योग करायला यांच्याकडे वेळ आहे. आणि पुणे शहराची जी अवस्था झालेली आहे या अवस्थेकडे बघायला वेळ नाही. बाबांनो, हे फक्त एवढ्यासाठीच हे चालू आहे. याचं कारण एकमेव कारण हे आहे. याचं कारण पुण्यातली आपली जनता. यांनी वाटेल ते केलं, काहीही केलं, काहीही राजकारण करत राहिले तरी यांना भरभरून मतदान आजपर्यंत जे झालं ना त्याला कारणीभूत आहे.
ते मतदान. त्याच्यामुळे ह्यांच्यात एक असा तो जो एक उग्रपणा असा जो आलाय ना, त्याच्यामध्ये जर त्यांना असं वाटायला लागलं ना की आम्ही काही करणार, आम्ही काही करू, ही आमची मोगलाई आहे, आम्ही वाटेल तसे वागू, करू, त्याच्या हा मोडण्याची ही वेळ आहे आज. मी तुम्हाला विनाकारण सांगत नाहीये ही गोष्ट की माझ्या हातात सत्ता देण्यासाठी म्हणून मी तुम्हाला हे सांगत नाहीये की माझ्या हातात सत्ता या सगळा आलबेल होईल. 50 वर्षाचा बॅकलॉग आहे, 5 वर्षात नाही भरलं जात. पण काम कसं करायचं असतं, कशा प्रकारचं काम करून दाखवायचं असतं याची झलक जर तुम्ही माझ्या हातात पूर्ण सत्ता दिली तर या पुण्यामध्ये मी करून दाखवीन, एवढा विश्वास मी तुम्हाला नक्की देऊ शकतो. नक्की देऊ शकतो. तुमच्याकडे आहे कुठे कोणाकडे लक्ष? त्या सिम्बॉयसिस मध्ये मध्यंतरी मी गेलो होतो, ते मुजुमदार त्यांचं आत्मचरित्र वाचत होतो. कोणतरी एक काळा माणूस इथे पुण्यामध्ये शिकत होता. ते लहान तरुण असताना, म्हणजे मुजुमदार सर तरुण असताना एक काळा माणूस इथे पुण्यामध्ये शिकत होता. त्याला पुण्यामधले लोक, तिथले जे काय असायचे ते आजूबाजूचे लोक त्याला काहीतरी चिडवायचे त्याच्या रंगावरनं. मग तो भयंकर व्यथित झाला आणि व्यथित होऊन एके दिवशी तो मुजुमदारांना असं म्हणाला की मी आता काही पुण्यात राहत नाही, मी आता हे सोडून चाललो, मला हे काही सहन होत नाही. आणि मग मुजुमदार सरांना असं वाटलं की परदेशी असणाऱ्या लोकांना आपण पुण्यामध्ये आपण कॉलेज काढलं पाहिजे. म्हणजे तुमच्यासाठी कॉलेज नाही निघत, परदेशातून येणाऱ्या मुला मुलींसाठी कॉलेज निघतात, बाहेरच्या राज्यातल्या मुला मुलींसाठी इथे कॉलेज निघणार, कॅम्पस त्यांचे इंटरव्ह्यू होणार, इथे त्यांना नोकऱ्या लागणार आणि तुम्ही फक्त बघत बसायचं. याची युनिव्हर्सिटी वाढते, त्याची युनिव्हर्सिटी वाढते, कोणी येतंय, हे यांची लोक सगळी येत आहेत आणि कॉलेजेस काढतायत. का कॉलेजेस काढतायत? बाहेरच्या राज्यांमधनं का लोक येत आहेत? 50-50 लाख 1-1 कोटी रुपये भरून ऍडमिशन्स होत आहेत. शिक्षणाचा धंदा चालू आहे फक्त या लोकांचा. आणि म्हणे ही पुण्यनगरी, विद्यानगरी. विद्यानगरी कसली? ही कमिशन नगरी. या लोकांनी नुसती ही फक्त पैसे, डोनेशन नगरी, ही डोनेशन घेऊन सगळी कॉलेजेस चालू आहेत. याच्यातनं माणसं आतमध्ये भरा 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 बाहेरून लोक आतमध्ये येत आहेत, ज्याच्यामुळे या शहरावरती जो पडणारा ताण आहे, त्याच्यामुळे झालेला विचका आहे, हा सगळा विचका हे उड्या डोळ्यांनी पाहतायत. हातात सत्ता असून देखील याचीच लाज वाटते. हवी कशाला महानगरपालिका यांच्या हातामध्ये आहे, राज्य सरकार तुमच्या हातामध्ये आहेत, पैसे तुमच्याकडे, आण्या नव्या योजना करा, या शहराचा विकास राज्य हातामध्ये असताना का नाही होत? यांच्या हातात राज्यही द्यायची, महानगरपालिकाही द्यायच्या आणि होत्या की आतापर्यंत. यांच्याच हातात महानगरपालिका होती पुण्याची, यांच्याच हातामध्ये राज्य सरकार आहे गेली 10 वर्ष. तरी नियोजन शून्य ही शहरं उभी राहत आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याचं एकमेव कारण, यांनी काही केलं तरी पुण्यातली जनता यांना मतदान करते. हे जे आजपर्यंत घडलेलं आहे, हा जो भ्रम आहे, हा जोपर्यंत तुम्ही या निवडणुकीमध्ये मोडत नाही आणि ह्यांना जोपर्यंत बाजूला सारत नाही, तोपर्यंत ही लोक वटणीवरती येणार नाहीत. मी आपल्याला एक फक्त विश्वास देतो, एक खात्री देतो. उद्या ज्या वेळेला 16 तारखेला मतदान होईल, उद्या ज्या वेळेला पुण्याची जनता ज्यांनी जर माझ्यावरती विश्वास टाकला, मी 5-6 गोष्टीच सांगेन जे माझ्या जाहीरनाम्यामध्ये येईल, माझ्या वचकनाम्यामध्ये येईल. ते मी जाहिराती स्वरूपामध्ये सोडणारे वर्तमानपत्रांमध्ये. त्याच्या पुस्तिका काढणार नाहीये, कारण पुस्तिका काढून काही उपयोग नसतो. गेल्या 5 वर्षाचाच फक्त योजना रिप्रिंट करायच्या असतात. 5 वर्षापूर्वी जे सांगितलं तेच परत आता छापायचंय, ते तो खर्च करायला माझ्याकडे वेळ नाही. त्याच्यामुळे जाहिराती ज्या देणार वर्तमानपत्रामध्ये, त्याच्यामध्ये मी 5 ते 6 गोष्टी सांगणार आणि त्या 5 ते 6 ज्या गोष्टी सांगणार त्या करणार म्हणजे करणार, या शहरांसाठी करणार. हे तुम्हाला पुढच्या 2-3-4 दिवसामध्ये तुम्हाला हे जाहिरात स्वरूपामध्ये हे या गोष्टी दिसतील, वर्तमानपत्रामध्ये दिसतील. तोच माझा वचकनामा मी त्या जाहिराती स्वरूपामध्ये देणार आहे. एक निश्चित आपल्याला सांगतो, मी माझ्या मुलाखतीमध्ये पण देखील मी ही गोष्ट सांगितली होती आता झालेल्या, की मला आयुष्यात दुसरं काही करता आलं नाही म्हणून मी राजकारणात नाहीये. आयुष्यात मला अनेक गोष्टी करण्यासारख्या होत्या आणि आजही आहेत.
पण राज्य चांगलं करणं, आपली शहरं चांगलं करणं, शहरं चांगली करणं हे माझं पॅशन आहे, हा माझा आवडीचा विषय आहे. याच्यासाठी म्हणून मी हे काम करतोय, याच्यासाठीच हे काम आहे. मला यांच्या टक्केवारीत देखील मला इंटरेस्ट नाही. यांचे नुसते पेवर ब्लॉकचे टक्के खाण्यात मला इंटरेस्ट पण नाही या गोष्टींमध्ये. पण सुंदर चांगलं शहर अप्रतिम असावं. आपण स्वतःला घरातनं बाहेर पडल्यानंतर आपण एका चांगल्या शहरामध्ये राहतोय असा विश्वास, असा आनंद हा तुम्हाला मिळेल. अशा प्रकारचं काम भविष्यामध्ये माझ्याकडनं होईल. फक्त माझी एवढंच सांगणं आहे, या सगळ्यांना बाजूला सारा. एक नवा पर्याय, एक चांगला पर्याय म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्यासमोर ठेवतो आहे. येत्या 16 तारखेला आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण शिक्कामोर्तब करावा आणि पुण्याचा विकास कसा करतात हे मी पुढच्या 5 वर्षात मी आपल्याला दाखवून देईन. हे आपणा सर्वांना मी वचन देतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.